मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कामाठीपुरा परिसरातून अंध असलेले विनोद अर्गिले रिंगणात उतरले। मनसेने अर्गिले यांना संधी दिली आहे। कामाठीपुराचे स्थानिक रहिवासी असलेले विनोद अर्गिले हे लहानपणापासूनच अंध आहेत, तरीही त्यांनी महापालिका निवडणुकीला उभं राहण्याचा निर्णय घेतलाय। विनोद अर्गिले पहिल्यांदाच निवडणुकीला उभे आहेत। सध्या घरोघरी जाऊन ते प्रचार करतात। अंधत्व असलं तरी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने काम करू शकेन असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात अनेक दिग्गज नगरसेवक जे आहेत ते उभे आहेत आणि या सगळ्या रणसंग्रामामध्ये मनसेकडून कामाठीपुरा या 213 वॉर्डमधून एक अंध उमेदवार या निवडणुकीसाठी उभे आहेत। विनोद अर्गिले सध्या आपल्या सोबत आहेत। काय त्यांची संकल्पना आहे, यामागे काय नेमका उद्देश आहेत, पुढे ते कारभार कसा करणार आहेत जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून। काय सांगाल, अंध असूनही तुम्ही हा विचार केला की मला निवडणुकीला उभं राहायचं आहे, जनतेसाठी काम करायचं आहे, काय नेमका उद्देश? मी गेल्या 15 वर्षापासून पक्षामध्ये काम करतो। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याबरोबर मी काम करतो आहे। पण मला जी विजन टोटली नाही आहे, पण याचा मला कधी खंत नाही वाटत, कारण कार्यकर्ते माझ्या सोबत नेहमीच असतात आणि मला जे पण मी करतो मी स्वतः सही वगैरे करू शकतो। आणि जर वाचायचं राहिलं तर माझे कार्यकर्ते माझे पूर्ण विश्वासनीय आहे, ते मला पूर्ण वाचून दाखवतात आणि वाचल्यावर तर वाचून दाखवल्यावर कोण कोणाला फसवू शकत नाही, हा एक मला ठाम विश्वास आहे। आणि आज जे पण येतात ते कोण काय काम करत नाही, 2-2 करोड 3-3 करोड रुपये खर्च करतात, पैसे वाटतात, लोकांना बिर्याण्या वगैरे देतात आणि उमेदवारी जिंकून घेऊन जातात आणि असेच करून एक एरियाची नासधूस होते। म्हणून मी या एरियाच्या विकासासाठी या रिणांगणामध्ये उतरलो आणि सन्माननीय राजसाहेबांनी मला आवर्जून समोरून मला उमेदवारी दिली आहे, कारण मी उपशाखाध्यक्ष पहिला विद्यार्थी सेनेपासून मी उपशाखाध्यक्ष होतो। सध्या प्रचार सुरू आहे, अंतिम टप्प्यात प्रचार आहे, कशा पद्धतीने तुम्ही प्रचार करता? मी प्रचार रोज डोर टू डोर जाऊन करतो, लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतो की या रेल्वे इंजिनला तुम्ही एक साथ द्या आणि याला येत्या 21 तारखेला वोट देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल परिहारसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।